ओम श्री गणेशाय नमः. श्री गणेश पुराण अध्याय 80वा. जमदग्नीचा मृत्यू. हे ऐकून राजास फार मोठा संताप आला व त्याने कामधेनूस हाकून बरोबर नेण्याची आज्ञा आपल्या सैन्यास केली. तेव्हा कामधेनूच्या शरीरातून असंख्य योद्धे बाहेर पडले व त्यांनी राजाच्या सैन्यावर मारा करण्यास सुरुवात केली. तेथे घनघोर युद्ध जुंपले व सहस्रार्जुनाचे वीर पटापट मरू लागले. त्याचे राहिलेले सैन्य भिवून दशदिशांना पळून गेले. हे पाहून राजाला मोठा चमत्कार वाटला व तो तेथे सुन्न होऊन उभा राहिला. तो युद्ध करीत नाही हे पाहून कामधेनूतून निघालेले सैनिक तिच्याबरोबर आश्रमात परत गेले. थोड्या वेळाने सहस्रार्जुन ऋषीच्या आश्रमात एकटाच आला व त्याने ऋषींची निंदा करण्यास सुरुवात केली व आपल्या जवळील एक बाण काढून त्याने जमदग्नी ऋषींचा त्या बाणाने वध केला. ते पाहून रेणुका शोक करू लागले. तेव्हा राजाने तिलाही मारले. त्यावेळेस ती विव्हल होऊन त्यास म्हणाली, दुष्टा, तू तुझ्या सहस्रबाहूच्या अभिमानाने उन्मत्त झाला आहेस. लवकरच माझा पुत्र परशुराम येऊन तुझ्या या सहस्रबाहूंचा शेत करेल. ते ऐकून तो राजा खिन्नपणे आपल्या राजधानीत परतला. अध्याय 81वा. परशुरामाचा शोक. वेदनेने विवल होऊन शोक करीत असता रेणुकेला आपला पुत्र परशुराम याची आठवण झाली. तिने त्याचे स्मरण करीताच परशुराम तिच्यासमोर येऊन उभा राहिला व आपल्या मातेची ती दारुण अवस्था पाहून तो शोक करू लागला. तो तिला म्हणाला, तुझ्या पातिव्रताच्या तेजाने हे त्रैलोक्य भस्म करण्याचे सामर्थ्य तुझ्यात असताना त्या दुष्ट सहस्रार्जुनाचे बाण तू सहन कसे केलेस याचे मला फार आश्चर्य वाटते. हे माते, तुझ्यासाठी मी आता काय करू. तेव्हा रेणुका त्यास म्हणाली, मुला, आता शोक करू नकोस. मी सदैव तुझ्याजवळ असेन. ज्या दुष्टाने आम्हा दोघांचा वध केला त्या सहस्रार्जुनास तू शिक्षा कर. त्याने मला 21 बाण मारले आहेत. यासाठी तू 21 वेळा ही पृथ्वी निःशस्त्रीय करून सोड. इतके सांगून रेणुकेने प्राण सोडला. अध्याय 82वा. आईबापांची उत्तरक्रिया. नंतर दत्तात्रयाने सांगितल्याप्रमाणे परशुरामाने मातापित्यांचे उत्तरकृत्य केले. 5 दिवस कार्य केल्यानंतर परशुराम आश्रमात एकटा असताना एक महाभयंकर वाघ त्या आश्रमात आला. त्याला पाहून परशुरामाला भीती वाटली म्हणून त्याने मातेचे स्मरण केले. त्यावेळेस फक्त रेणुकेचे शिर आले. तिचा संपूर्ण देह मात्र आला नाही, कारण उत्तरक्रियेत परशुरामाच्या मातापित्याचे संपूर्ण सपिंडीकरण झाले नव्हते. या कारणास्तव रेणुकेचे फक्त शिरच आले. त्यानंतर परशुरामाने संपूर्ण उत्तरक्रिया करून ब्राह्मणास दानधर्म दिला. परशुरामाने बोलवल्यावरून रेणुका अजूनही नुसते शिर असलेली तिथे वास्तव्य करून आहे. तिचे महात्म्य स्कंदपुराणात सांगितले आहे. अध्याय 83वा. परशुरामाला वरप्राप्ती. पितृक्रिया पूर्ण झाल्यावर परशुरामाने मातेला प्रश्न केला, मी 21 वेळा निःशस्त्रीय पृथ्वी करावी अशी तुझी मला आज्ञा आहे. तरी त्या महाबलशाली क्षत्रियाचे पारिपत्य कसे करावे याचा उपाय मला सांग. ते ऐकून रेणुका म्हणाली, तू भगवान शंकराची आराधना कर, म्हणजे तो प्रसन्न होऊन तुझी इच्छा पूर्ण करेल. ते ऐकून परशुराम तेथून कैलास पर्वतावर आला आणि त्याने शंकराची स्तुती केली. त्या स्तुतीने भगवान शंकर प्रसन्न झाले. तेव्हा परशुरामाने त्यांना क्षत्रिय नाशाचा उपाय विचारला. त्यावेळी शंकर त्यास म्हणाले, तुझे कार्य गजानन प्रसन्न झाल्याशिवाय होणार नाही. असे सांगून शिवाने गजाननाचा षडक्षर मंत्राचा उपदेश त्यास केला. त्या उपदेशाप्रमाणे तो कृष्णेच्या उत्तरेस एका अरण्यात तपश्चर्या करण्याकरता आला. त्या ठिकाणी सर्व इंद्रिये आणि मन गजानन चरणी एकाग्र करून परशुरामाने षडक्षर मंत्राचा लक्ष जप केला. या अनुष्ठानाने गजानन त्यास प्रसन्न होऊन त्याच्यापुढे प्रकट झाला व वर माग असे म्हणाला. तेव्हा त्याने इच्छित वर मागितला असता गजाननाने आपल्या हातातील परशु त्याला दिला आणि या परशुबलाने सर्व क्षत्रियास तू जिंकशील असा वर दिला. त्यावरून त्यास परशुराम असे नाव पडले. परशुरामाने त्या ठिकाणी गजाननाची स्थापना केली. नंतर परशुरामाने कार्तवीर्याचे 1000 हातापैकी फक्त 2 हात ठेवून बाकीचे सर्व हात आपल्या परशुने तोडून टाकले आणि 21 वेळा पृथ्वीवरील क्षत्रियांचा संहार करून मोठा यज्ञ केला. नंतर ती सर्व पृथ्वी ब्राह्मणांना दान केली. असा हा गजानन भक्तीचा महिमा आहे.
अध्याय 84 तारकाला वर. व्यासाने विचारले, परशुरामाने तप कोठे केले ते मला सांगा. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, ज्या ठिकाणी परशुरामाने तप केले त्या स्थानाला मयुरेश्वर असे म्हणतात. त्या ठिकाणी कमलासूर नावाच्या दैत्याचा गजाननाने वध केला. पूर्वी तारक नावाचा महापराक्रमी असा दैत्य होता. त्याने 1000 वर्षेपर्यंत दारुण तप केले. तेव्हा त्यास ब्रह्मदेव प्रसन्न झाले व त्यांनी देव, ऋषी, यक्ष, गंधर्व, राक्षस इत्यादिकापासून त्याला अभय दिले. परंतु ज्यावेळी कार्तिकेय जन्मास येईल त्यावेळी तो तुझा वध करील असा वर तारकासुरास दिला. त्यानंतर तारकासूर अतिशय उन्मत्त बनला व त्याने सर्वांना पीडा देण्यास सुरुवात केली. तेव्हा सर्व देवात हाहाकार उडाला आहे असे पाहून सर्व ऋषी एकत्र जमले व त्यांनी ब्रह्मदेवाची तपश्चर्या करण्यास सुरुवात केली. हे पाहून तारकासुराने ब्रह्मदेवास मार दिला. विष्णूस आपल्या स्थानावरून पळवून लावले व शंकर भीतीने एका गुहेत लपून बसले. सर्व देवांना पळवून लावल्यावर तो दैत्य निर्भय झाला. इकडे बरीच वर्षे ऋषींनी तप केल्यावर आकाशवाणी झाली. भगवान शंकराला पुत्र झाल्यावर तो या तारकासुराचा वध करेल. ती आकाशवाणी ऐकून ऋषी कैलासावर आले. शंकर पूर्वीपासूनच गुहेत लपून बसल्याने तेथे नव्हते, म्हणून ते ऋषी देवांना आपल्याबरोबर घेऊन पार्वतीकडे आले व त्या सर्वांनी तिची स्तुती केली. तेव्हा पार्वती सुंदर रूपाने भिल्लोणीचा वेश परिधान करून त्याच्याजवळ आली व सर्वांना घेऊन शंकर ज्या गुहेत बसले होते त्या ठिकाणी घेऊन गेली. भगवान शंकर तिथे समाधी लावून ध्यानस्थ बसले होते. त्यांच्या समाधीचा भंग करण्याचा कोणासही धीर नाही हे पाहून पार्वती मदनास म्हणाली, यावेळेस तू पुढे होऊन आपल्या बाणाने शंकराच्या मनाचा वेध केलास तर त्याची समाधी उतरून आपला कार्यभाग होईल. ते ऐकून सर्व देवांनी मदनाची स्तुती केली व त्यास म्हणाले, हे मदना, तुझे सामर्थ्य अगाध आहे. तुझ्यामुळेच हे जग चालले आहे. या जगत्कार्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. ते ऐकून मदन देवांना म्हणाला, मी हे कार्य आपल्या सर्वांच्या कल्याणासाठी माझ्या देहाची पर्वा न करता शिरावर घेतले आहे. इतके बोलून त्याने आपले धनुष्य बरोबर घेऊन तो भगवान शंकरासमोर उभा राहिला. अध्याय 85 मदनाचे दहन. भगवान शंकर समाधी लावून बसले असता मदनाने आपल्या प्रभावाने तेथे नंदनवन तयार केले. त्यात नाना प्रकारचे फुलझाडे व सरोवरे निर्माण केली व आपला पिता वसंत यास पाचारून उत्तम सुगंधी पुष्पे व सुवासिक वातावरण निर्माण करण्यास त्यास आज्ञा केली. त्याप्रमाणे वसंताने उन्मादक व आल्हाददायक वातावरण निर्माण केल्यावर तो मदन शंकराच्या अगदी जवळ आला व आपला एक मदनबाण काढून शंकरावर हळूच सोडून दिला. तेव्हा शंकराची समाधी भंग होऊन त्याने आपले नेत्र उघडले. तेव्हा त्या उपवनात वसंत बहार आला आहे असे दिसून आले. आपला समाधीभंग करण्यासाठी कोणीतरी ही रचना केली आहे असे त्यांच्या मनात येऊन त्यांना भयंकर क्रोध आला व रागाच्या भरात त्याने आपला तृतीय नेत्र उघडून अग्नीचा वर्षाव केला. समोर उभा असलेला मदन त्या अग्निवर्षावात जळून भस्म झाला. येथेच आपला 85वा अध्याय संपला. हे गणेश पुराण ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांची आध्यात्मिक व सर्वांगीण प्रगती व्हावी हीच गजानन चरणी प्रार्थना. प्लीज लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब. थँक्यू.